नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पर्यटन, घुमणे, वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देणे, भटकंती करणे, याच्यातून मनोरंजन मिळवणे हे आपल्या सगळ्यांचाच आवडीचा विषय आहे. आपण पर्यटन करण्यासाठी योजना करतो व त्यावेळेस वाहतूक वगैरे या सगळ्यांचे नियोजन देखील करतो. 10वीच्या भूगोलाच्या अभ्यासक्रमात आतापर्यंत आपण ब्राझील व भारताविषयी तुम्ही बरीच माहिती मिळवलेली आहे. तर ब्राझील व भारत यांच्यामधील पर्यटन, वाहतूक व संदेशवहन ह्या विषयाबद्दल आज आपण अभ्यासणार आहोत. तर आज आपण पाठ क्रमांक 9 पर्यटन, वाहतूक व संदेशवहन यांचा अभ्यास करणार आहोत. पान क्रमांक 61. सगळ्यांनी 61 क्रमांकाचं पुस्तकातलं पान उघडायचं आहे. पर्यटन, वाहतूक व संदेशवहन. चला तर मग आजच्या पाठाला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण ब्राझील मधील बरीच माहिती मिळवलेली आहे. मिळवलेल्या माहितीच्या आधारे आपण आता ब्राझील मधील ज्या स्थळांना भेट देऊ इच्छितात त्यांची यादी तयार करू शकतात. जी माहिती तुम्हाला मिळाली आहे त्या माहितीच्या आधारे तुम्ही ब्राझीलला भेट दिल्यावर त्या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता. या पर्यटन स्थळांचे वर्गीकरण कोणत्या पर्यटन प्रकारात करता येईल याबद्दल आपसात चर्चा करू शकतात, मित्रांशी चर्चा करू शकतात. ब्राझील. ब्राझीलचे भौगोलिक स्पष्टीकरण. पांढऱ्या वाळूच्या पुळणी, आकर्ष व स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, अमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्ये, विविध प्रकारचे प्राणी व पक्षी तसेच विविध उद्याने यांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन ब्राझीलकडे आकर्षित होतात. ब्राझिलिया हे राजधानीचे नवीन शहर सुद्धा पर्यटकांचे आकर्षण आहे. तसेच रियो दी जनेरियो आणि सावो पावलो यांसारखी शहरे मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात. देशातील अनेक भागात पर्यटन हा महत्वाचा आर्थिक व्यवसाय आहे. ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा विकास होत आहे. फर्स्ट पॅरेग्राफ आपण पाहिलेला आहे. आता सर्वांनी शांतपणे मनातल्या मनात याचं वाचन करायचे आहे. आवाज न करता सगळ्यांनी वाचन करायचे आहे. ठीक आहे, सगळ्यांचं वाचून झालेलं आहे. छान. आता सांगा पाहू, ब्राझील मधील सगळ्यात जास्त पर्यटकांना आकर्षित करणारे शहर कोणती आहेत? बरोबर, कोणती शहरे आहे? रियो दी जनेरियो आणि सावो पावलो. बरोबर, हे दोन्ही शहरांची नावं आहेत जिथे जास्त प्रमाणात पर्यटन हे आकर्षित होतात.
तर ब्राझीलचं काय वैशिष्ट्य सांगितलं आहे आपल्याला याच्यातून? पांढऱ्या वाळूच्या पुळणी, आकर्ष व स्वच्छ सागरी किनारे, तिथे अगदी छान वाळूच्या पुळणी आहेत, आकर्ष व स्वच्छ सागरी किनारे आहेत, अत्यंत स्वच्छ व सुंदर असे सागरी किनारे आहेत जे पर्यटकांना खूप आकर्षित करतात. तसेच निसर्गरम्य बेटे आहेत, असे विविध बेटे तिथे आहेत जे खूप निसर्गरम्य आहे. तिथे छान हिरवेगार वृक्ष व निसर्गरम्य असे वातावरण आहे. तसेच अमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्ये, ब्राझीलमध्ये अमेझॉन असे घनदाट अरण्य आहे ज्याचे नाव अमेझॉन आहे. अगदी घनदाट असं जंगल आपण म्हणू शकतो की तिथे आपल्याला पाहायला मिळतं. विविध प्रकारचे प्राणी व पक्षी तसेच विविध उद्याने. मग ह्या अरण्यात विविध प्रकारचे प्राणी आपल्याला पाहायला मिळू शकतात. तसेच पक्षी, निसर्गप्रेमींसाठी हे छान ठिकाण आहे जिथे त्यांना निसर्गाचा आनंद, पक्षी व प्राण्यांना सुद्धा प्रत्यक्ष पाहायला मिळण्याची संधी मिळते. ब्राझिलिया हे राजधानीचे नवीन शहर सुद्धा पर्यटकांचे आकर्षण आहे. ब्राझील मधले ब्राझिलिया हे शहर आहे जिथे पर्यटक खास करून जातात व तिथे हे शहर त्यांना आकर्षित करते. तसेच रियो दी जनेरियो आणि सावो पावलो यांसारखी शहरे मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात. रियो दी जनेरियो आणि सावो पावलो हे अत्यंत सुंदर शहरे असावीत जिथे पर्यटकांना जावे वाटते व मोठ्या प्रमाणात पर्यटक तिथे आकर्षित होतात. देशातील अनेक भागात पर्यटन हा महत्वाचा आर्थिक व्यवसाय आहे. साहजिकच आहे, जेव्हा पर्यटन होणार तेव्हा तिथे व्यवसायाची निर्मिती होणार व जे पर्यटन भाग आहे ते विकसित केले जाणार. विकसित झाल्यामुळे जास्तीत जास्त पर्यटक तिथे भेट देतात व तिथल्या स्थानिक लोकांना व्यवसाय व रोजगार मिळतो व व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होते. अशा प्रकारे त्या शहराचे तसेच त्या देशाचे देखील व्यवसाय वाढते व आर्थिक स्थिती तिथली सुधारते. देशातील अनेक भागात पर्यटन हा महत्वाचा आर्थिक व्यवसाय आहे. ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा विकास होत आहे. या सर्व कारणांमुळे ब्राझील मध्ये पर्यटनाचा आता छान विकास होतो आहे. तो कसा होतो आहे हे आपण पुढील ग्राफच्या माध्यमातून बघू शकतो. पुढील आलेखाच्या माध्यमातून ते आपल्याला कळेल. आकृती 9.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे 2015 साली भारतामध्ये भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहे. आता इथे आकृती 9.1 चा उल्लेख केला आहे. सगळ्यांनी आपल्या पुस्तकात बघायचं आहे, ज्याच्यात भारताची पर्यटकांची संख्या ही ब्राझील पेक्षा खूप जास्त प्रमाणात आहे. याचा अर्थ भारतात पर्यटन हे जास्त येतात ब्राझीलच्या मानाने. इथे आपल्याला आलेख दिसतोय की जी लाल रेष आहे ते भारताचं विकास दाखवते. मग भारताचं भारतात पर्यटन येण्याची संख्या ही सर्वात जास्त आहे. ग्राफ असा वर जातोय, याचा अर्थ भारतात पर्यटक जास्त प्रमाणात येतात व भारताच्या पर्यटनाचा लाभ घेतात. तसे असले तरी पर्यटन क्षेत्राचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा ब्राझील पेक्षा कमी आहे. पण पर्यटक जरी जास्त येत असले तरी
वार्षिक एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा ब्राझील पेक्षा भारताचा कमी आहे. हे प्रामुख्याने त्या त्या देशांची लोकसंख्या व एकूण राष्ट्रीय उत्पन्न यांच्या मूल्यावर अवलंबून असते. मग हे कशावरून ठरते? त्या देशाच्या लोकसंख्येवरून त्यांची राष्ट्रीय उत्पन्नातील त्यांचा वाटा किती आहे त्यावरून हे सगळं ठरतं. लोकसंख्या, एकूण राष्ट्रीय उत्पन्न यांच्या मूल्यावर अवलंबून असते. त्यानुसार भारताचे राष्ट्रीय उत्पन्न व लोकसंख्या ब्राझीलच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्यामुळे भारताचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील पर्यटन क्षेत्राचा वाटा ब्राझीलपेक्षा कमी दिसतो व या क्षेत्रातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त दिसते. आता भारत विषयी पाहूयात पुढे. आकृती 9.1 मधील आलेखावरून लक्षात येते की 9.1 चा आलेख आपल्याला इथे पाहायला मिळतोय. 9.1 च्या आलेखावरून लक्षात येते की भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या सतत वाढत आहे, परंतु ही वाढ 2010 पासून अधिक झालेली आढळते. 9.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे भारतात पर्यटक येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे, परंतु ती 2010 पासून जास्त प्रमाणात पर्यटक हे भारतात येतात. आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येतील ही वाढ सातत्यपूर्ण आहे व ही वाढ थांबली का मध्ये तर नाही, ती सातत्याने वाढतच चालली आहे. परदेशी पर्यटन भारतात ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, व्यवसाय इत्यादींसाठी येत असतात. मग आपण पर्यटक जे येतात किंवा आपण पर्यटनासाठी कुठे जातो तर त्याच्या मागे काही ना काही उद्देश्य असतं. एकतर पर्यटनासाठी, भटकंतीसाठी किंवा बरेच जण व्यवसायासाठी देखील पर्यटन करतात. काही वैद्यकीय शाखांसाठी, छान उपचार मिळवण्यासाठी किंवा छान उपचार देण्यासाठी सुद्धा पर्यटन करतात व सांस्कृतिक कारणांसाठी, सांस्कृतिक गरजेसाठी या सगळ्या गोष्टींसाठी पर्यटन करण्यात येते. पर्यावरणपूरक पर्यटनाला भारतातही चालना दिली जात आहे. भारताचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता देशातील अनेक भागात पर्यटनाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. यासाठी अनेक पर्यटन स्थळे निर्माण केली जात आहेत. मग भारताचा ऐतिहासिक वारसा जर का आपण लक्षात घेतलं तर देशाच्या अनेक भागात पर्यटनासाठी खूप भरपूर संधी आपल्याला उपलब्ध आहे. खूप संधी उपलब्ध आहेत. विविध प्रकारचे ठिकाणं भारत हा समृद्ध देश आहे पर्यटनाच्या दृष्टीने. कारण भारतात थंड हवेचे ठिकाण, वाळवंट प्रदेश, उष्ण वातावरण असले तरी तिथे निसर्गरम्य वातावरण, समुद्र किनारे, किल्ले, सांस्कृतिक वारसा, तसेच म्युझियम्स व जे राष्ट्रीय संपत्ती आहे, अशा ह्या सगळ्या गोष्टींनी भारताचं पर्यटन हे समृद्ध झालेलं आहे. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीत व्यवसाय करण्याची संधी भारताला छान उपलब्ध आहे. यासाठी अनेक नवीन नवीन पर्यटन स्थळे देखील निर्माण केली जात आहेत. जसं गुजरात मधील स्टॅच्यू ऑफ युनिटी, याच गेल्या काही वर्षातच नवीन आपल्याला एक पर्यटन स्थळ निर्माण झालेलं आहे. आता भारतातलं स्टॅच्यू ऑफ युनिटी, गुजरात मधलं स्टॅच्यू ऑफ युनिटी हे सगळ्यात मोठं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा देखील मोठा निर्माण केलेला आहे. मग त्यामुळे इथे देखील पर्यटन हे वाढणार. मग अशा विविध पर्यटन स्थळांची, ठिकाणांची देखील निर्मिती सातत्याने भारतात होत आहे, ज्यामुळे भारताला पर्यटनामध्ये
व्यवसाय करण्याची छान संधी उपलब्ध होते. ठीक आहे, कोणाला काही सगळं कळालं आहे ना? आपण जे काही पाहिलं त्याच्यात काही शंका नाही? छान. मग सर्वांनी आता गृहपाठ लिहून घ्यायचा आहे. तुम्ही भेट दिलेल्या पर्यटन ठिकाणाची सविस्तर माहिती लिहा. हा पहिला गृहपाठ. व दुसरा, आपण ह्या पाठात काय ब्राझील व भारत यांच्यामधील पर्यटनाबद्दल पाहिले की नाही? मग भारत व ब्राझील पर्यटन भारत व ब्राझील पर्यटन व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती लिहा. दोन्ही प्रश्न सर्वांनी आपल्या गृहपाठाच्या पुस्तकात उतरवून घ्यायचे आहेत व घरून ह्या दोन्ही प्रश्नांचे सविस्तर उत्तर तुम्हाला लिहून आणायची आहेत, जी मी तपासणार. शांतपणे सगळ्यांनी लिहून घ्या. झालंय लिहून? छान. सगळ्यांनी प्रश्न सोडवायची आहेत व काही अडचण असल्यास पुढच्या पाठात विचारायचे. ठीक आहे, धन्यवाद.